हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मस्तच ना. स्वागत आहे तुमचं समीना साळे या चॅनलमध्ये. आणि आज बाप्पाचं विसर्जन. तर आता बाप्पाची आरती वगैरे झालेली आहे आणि मी मोदक करणार आहे किंवा उकडीचे मोदक. तर उकड घेतली उकडून. हे पहा, दिसते का? बॅक कॅमेरा नाही दिसणार. एक वाटी तांदळाचं पीठ हे पीठ होतं. तर मी ह्याला 1 वाटी दूध, त्यात 1 चमचा तूप टाकलं आहे. त्याला उकळी फुटलं की म्हणजे असं हे करून घेतलं, म्हणजे ह्याला वाफवून घेतलं पीठ. असं आपण शिरा कसं बनवतो, शिरा किंवा उपीट, तशा प्रकारे ह्याला चांगलं ह्याचा तुपाचा हात वगैरे लावून थोडं आणखीन पेस्ट बनवते, म्हणजे हे करते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा ना. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे झाली उकड आपली. आता त्याचं बनवायचे सारण. ओलं खोबरं, काजू, बदाम, मनुके आणि गूळ, ज्यापासून मी ह्याचं सारण बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला मग पाहूया आपण सारण कसं बनतं ह्याचं. हे पहा सारण. तर हे दिसते काही काजू, मनुके, बदाम आणि खोबरं मी खिसून घेतलं आहे. आणि हातानं काही खिसत नव्हतं म्हणून मी थोडं मिक्सरमध्ये फिरवलं ह्याला. आणि हा आहे गूळ. तर थोडं गुळाला मी चेक करते. खिसणीनं खिसून घेतलं आहे. खूप हात दुखत आहे. ते आमची वरची किरायादार तिला म्हटलं होतं चला आपण आज मोदक करू, म्हणलं खोबरं वगैरे नारळ खिसून दे. ती काही थांबली नाही, गेली कामाला. आणि पहा जळून हे उकड, तांदळाची उकड अशा पद्धतीनं मी उकडून घेतलेली आहे. 1 वाटी दूध, 1 चमचा, आणि त्याला उकळी फुटलं की असं शिऱ्यासारखं त्याला म्हणजे उकड अशी शिजवून घेतली 5 मिनटं फेटलेली. आता पहा, आता पुढे कंटिन्यू करतच राहा, पाहत राहा. सगळं सारण साहित्य तयार आहे. हे पहा सारण. तरी हात कसं येईल ना. त्याच्यात 1 चमचा तूप, 1 वाटी नारळाचा खीस, काजू, बदाम, मनुके, इलायची टाकली याच्यात. 1 वाटी, अर्धी वाटी गूळ टाकला आहे. जास्त थंड झाल्यास मग उकडीचे मोदक पाहणार आहोत. हॅलो गाईज, तर हे पहा झाली माझी कंप्लीट. मी पहिल्यापासून तुम्हाला रेसिपी म्हणजे ह्याचे साहित्य वगैरे दाखवलेले आहे मोदकची. तर हे बघा फायनली 1 घंटा लागलं पहा याचं सारण बनवायला, ह्याची उकड. आणि हे पहा मोदक दिसतात का कसे बनलेत मोदक. खूप ह्याला 1 घंटा लागला. बापरे, मला वाटलं लवकर पटापट होते. तर ह्याच्यात सारण वगैरे भरलं. कसे झालेत माझे उकडीचे मोदक. आता हे उकडू लावायचे. तर उकडू लावल्यानंतर मी तुम्हाला आणखीन माझा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, पाहत राहा. आता हे बनवलेत मी. आता ह्याच्यात थक्क्या भांड्यामध्ये, कुकरमध्ये आहे ते कुठंतरी, प्लेट वगैरे लावून 5 किंवा 10 मिनटं मी उकडायला ठेवते. त्याच्यात थोडंसं सारण आणखीन 1-2 होत होते मोदक, पण त्याचं पीठच राहिलं नाही. चला मग आपण पुढची प्रोसेस पाहूया. हे पहा उकडत आहेत. आता ह्याला 5 ते 10 मिनटं उकडू ठेवणार आहे. खाली 1.5 ग्लास पाणी टाकले, 1 ते 1.5 ग्लास पाणी. आणि वर चाळणी ठेवली आहे, आपली पोह्याची चाळणी. त्याला तूप लावलं, तुपाचा हात. आणि हे बसलेत. आणि ॲक्युरेट मित्रांनो, ॲक्युरेट म्हणजे की 21 झाले तर मोदक, 21 बरोबर 21 मोदक झाले. तर आता उकडत आहे. मी प्लेट ठेवते, प्लेट झाकते त्याच्यावर 10 ते 15 मिनटं. नंतर दाखवते तुम्हाला उकडल्यानंतर. चला मग पाहूया आपण पुढची प्रोसेस. हे पहा झाले मोदक. फायनली मोदक झालेले आहेत. कसे झालेले मोदक नक्कीच सांगा. आणि आमचे बाप्पा जाणार आहेत आता, बाप्पाचं विसर्जन. बाप्पासाठी बनवले मोदक. उकडी
उकडीचे मोदक.